नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेऊन आम्ही निघालो दीनदुबल्यांचे कैवारी आणि दक्षिणची काशी अशी ओळख असणाऱ्या विठू माऊलींच्या पंढरपूरला। जेजुरीवरून पंढरपूरचा प्रवास 3 तासांचा होता। मी फक्त फोटो आणि व्हिडिओमध्ये विठू माऊलींचे दर्शन केले होते, पण आता प्रत्यक्षात विठू माऊलींचे चरण स्पर्श करून दर्शन होणार होते। पंढरपूरचे देवालय व देव अत्यंत पुरातन असून अनेक वेळा मंदिराची पुनर्बांधणी झाली आहे। शालिवाहन वंशातल्या प्रतिष्ठान राजाने या देवळाचा इसवी सन 83 मध्ये जीर्णोद्धार केला। जेजुरीवरून आम्ही पंढरपूरसाठी निघालो, पंढरपूरला पोहोचलो। जर तुम्ही अजूनही जेजुरीचा व्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या आणि आजच्या व्लॉगमध्ये आपण पंढरपूर कव्हर करू। हे इथे जे सर्व रूम आहेत त्याच्यापैकी 2 रूम आम्ही घेतलेले आहेत आणि आजची रात्र आम्ही इथे स्टे करणार आहोत आणि उद्या सकाळी दुसऱ्या डेस्टिनेशनकडे। पंढरपूरला पोहोचल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही गेलो विठू माऊलींचे दर्शन घ्यायला। रूमपासून 15 मिनिटांच्या अंतरावर मंदिर होते। मंदिराचे कळस बघितल्यावर गुरु ठाकूर यांचे माऊली माऊली हे गीत आठवले। मंदिराकडे जाण्यासाठी 8 प्रवेशद्वार आहेत, त्यातील पूर्वेकडील प्रवेशद्वाराला संत नामदेवांचे नाव देण्यात आले आहे। मंदिराच्या जवळचा परिसर विठ्ठल भक्तांनी भरून गेला होता। दर्शनासाठी मोठी रांग लागली होती। मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जायला परवानगी नव्हती, म्हणून आम्ही सर्व बाहेर ठेवूनच दर्शन घ्यायला गेलो। विठू माऊलीचे दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो चंद्रभागा नदीजवळ। भीमाशंकरावर उगम पावलेली भीमा नदी ही पंढरपूरला येऊन चंद्रभागा नदी होते। विठुरायाच्या मंदिरासोबतच चंद्रभागा नदीला सुद्धा खूप महत्त्व आहे, पण कारखान्यांच्या दूषित पाण्यामुळे आणि इतर प्लास्टिक कचऱ्यामुळे चंद्रभागा प्रदूषित झाली आहे। महाराष्ट्र सरकार नदीला स्वच्छ ठेवण्यासाठी उपाययोजना करत आहेच, पण त्याचसोबत आपणही काळजी घेतली पाहिजे। पहिल्या दिवशी आम्ही जेजुरीच्या खंडेरायाचं आणि पंढरपूरच्या विठुरायाचं दर्शन घेतलं। नंतर पंढरपूरला स्टे करून दुसऱ्या दिवशी सकाळी निघालो ते तुळजापूरची तुळजाभवानी आईचे दर्शन घ्यायला। तुळजापूरची भवानी आई ही छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता तर महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक आहे।